परंपरेनुसार बेल्ले येथून कोरथन खंडोबाला जाणारी मानाची काठीला यथोचित स्नान घालून हळद लावली जाते। नंतर त्या काठीची स्थापना करून जागरण मांडले जाते। सायंकाळी आमदार शरददादा सोनवणे यांचे बंधू शशीभाऊ सोनवणे व कोरथन खंडोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते व बेल्ला ग्रामस्थांच्या उपस्थितीत तळी भरून नंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद व काठी पालखी गाव प्रदक्षिणा घालून दुसऱ्या दिवशी कोरथनला रवाना होते। या कार्यक्रमाचे आयोजन काठी पालखी सोहळा कमिटी बेल्ले यांच्या वतीने केले जाते। या बातमीचा आढावा घेतला आहे ऐवन न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी। काठी पालखी सोहळा समिती आणि समस्त ग्रामस्थ बेल्ला आपल्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन जो काठी पालखा सोहळा कोरथनगडावरती येतोय, आपण सालाबादप्रमाणे हा काठी पालखी सोहळा एकदम अतिशय आनंदानं आणि भक्तिमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे। बेल्ल्यावरून श्री क्षेत्र कोरथनगडाला जाणारा जो काही रस्ता आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय पांडुरंग पवार साहेब यांनी त्यावरती 65 लाख रुपयाचा निधी टाकून कालच त्या रस्त्याचं उद्घाटन या भावी भक्तांसाठी त्या ठिकाणी करून दिलेलं आहे आणि स्वतः पवार साहेबांचं ही जे कुलदैवत आहे। नवे जुन्नर तालुका असेल पूर्ण जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा कोरथनचा खंडेराय हे कुलदैवत असल्या कारणानं सर्व राजकीय सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामधील सर्व मान्यवरांचं या कोरथनगडावरती प्रेम आहे। मी श्री क्षेत्र कोरथनगडाच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा हीच विनंती करतोय की असंच भरभरून प्रेम आपलं या कोरथन नगरीवरती असू द्यावं, हीच आपल्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन विनंती। श्री क्षेत्र कोरथन खंडोबा मानाची काठी पालखी सोहळा व जाणीवारी दिली या काठीच्या निमित्तानं बेल्ले गावाचे सरपंच उपसरपंच राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रातील असलेल्या सर्व मान्यवरांच्या यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब सर्व उपस्थित राहणार होते, पण त्यांना काही कामाच्या निमित्तानं पुणे इथं जाण्याचं काम नियोजन होतं, तेव्हा आमदार साहेब सगळे इथे गेल्यामुळे किंबहुना त्यांच्या आदेशानुसार सांगण्यानुसार इथं या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं काठीच्या निमित्तानं इथं गेलं ते स्वतःला भाग्यवंत समजतो की या खंडोबाचा भंडारा इथून पाठी सुद्धा मस्तकावर होणार आहे, इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा मस्तकावर राहणार आहे। आताच माझ्या अगोदरच्या मित्रांनी सांगितलं की काही शब्द दादांनी दिलेले आहे, पण आपल्याला कल्पना आहे या जुन्नरच्या जनतेला नव्हे तर या पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक माय बापाला ही कल्पना आहे की दादाने दिलेले शब्द कधीही आतापर्यंत विसरले नाही किंवा किंबहुना ते मागे ठेवलेले नाही। पण असलेल्या काठी नियोजनाच्या माध्यमातून दादाने जे नियोजन किंवा काही शब्द दिलेले आहेत तर
आणि निश्चित स्वरूपाने पूर्ण केले जातील. दुसरा विषय सामन्याने सदस्यांनी सांगितलं की दादांना आवर्जून इथं गडावर बोलवायचं. तशी दादांची वर्षातून 2 ते 3 वेळा गडावर जाण्याचं नियोजन असतं आणि खंडोबाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं त्याचं येणं होतं. तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या काठीच्या निमित्तानं निश्चित स्वरूपामध्ये उद्या किंवा परवा आमदार साहेब स्वतः गडावर येऊन तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांची एक घडा भेट 2 तालुके जरी वेगळे असले त्यांनी सांगितलं की रूढी परंपरांनुसार पाण्याच्या खंडोबाचं दैवत होतं जुन्नर तालुक्याचं दैवत आहे. 2 शिवारावर आणि बांधावर असलेली ही दोन्ही गावं खरं वास्तविकता पाण्यात बसलं तर आपल्या सगळ्या भावाप्रमाणे असलेला लगतचा तालुका आणि या तालुक्यामध्ये देवस्थान असलेला कोरडाचा खंडोबा. त्या खंडोबाच्या चरणी कधी माझा टेकोलांचे म्हणणं मागितलं त्या खंडोबा देवस्थानी निश्चित स्वरूपाने तो आशीर्वाद नव्हे तर उजवी त्या देवस्थानी दिलेली आहे. मी वयाच्या 5 वर्षापासून त्या खंडोबाच्या दारी असत ठेवण्यासाठी कायम घरी मी येत होतो. इथून पुढे येत जाणार आहे. देवस्थानाचा जो भंडारा आहे आपण मालिका बघत असेल जय मल्हार मालिका खंडोबाची. ही मालिका अतिशय गाजलेली आणि अतिशय सुंदर मालिका झाली. जी लोकं चाललेली संस्कृती आणि जी कला आहे ही लोकं चाललेली संस्कृती आपण खऱ्या वास्तविकता आपण सर्वांच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या माध्यमातून आणि तरुणांच्या माध्यमातून ही संस्कृती जोपासण्याचं काम आणि कार्य महत्कार्य हे तुमच्या खांद्यावर आहे. हे आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. या कार्यामध्ये निमित्ताने आलेले सर्व भावी त्याच्यामध्ये बरेचसे गरज असेल बरेचशा राजकीय आणि शैक्षणिक आणि वारकरी समाजाचा निश्चित स्वरूपामध्ये नावाने उल्लेख केलेला आहे. मी माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने बेल्ले गावाच्या परिसराचे असलेले मटाले असतील पिंगड असतील गुंजा असतील आवटे असतील बरेचसे परिवाराच्या वतीने या काठी पालखीच्या निमित्ताने आपल्याला खंडेरायापाशी मागणं येतो की राया खंडेराया माझ्या जनतेला कोणताही दुःख असू नये माझ्यासारख्या पापाच्या खात्यावर पण माझ्या जनतेला आणि माझ्या मायका जनतेला सुखी ठेव हे अभिवचन नव्हे हा जागर मी माझ्या खंडोबाला मागतो आणि माझ्या लोकसभेला विनंती करतो. धन्यवाद. आज बेल्ले या ठिकाणावरून जी मानाची काठी जाणार आहे कोरथण या ठिकाणी त्याचा उत्सव बेल्ले या ठिकाणी चालू आहे. परंपरेनुसार चालत आलेला हा उत्सव बेल्ले गावाची काठी कोरथण खंडोबाच्या कळसाला लागली जाते ही आख्यायिका पूर्वंपार आहे. परंतु आपण आज जाणून घेऊया की नक्की याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे आणि दररोजच्या कार्यक्रमामध्ये काय काय केलं जातं. आपल्या समोर या काठी पालखीचे सचिव संकल्प विश्वासराव आहेत. संकल्प काय सांगतील जे तुम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित करता तर याच्यामध्ये सकाळपासून काय काय केलं जातं. हळद लावल्यानंतर काठीची स्थापना म्हणजे काठीला उभी केली जाते. त्यानंतर दिवसभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर 5 वाजता महाप्रसाद आमटी भाकरी. त्यानंतर 7 वाजता काठीची भव्य अशी मिरवणूक गावातून काढून दुसऱ्या दिवशी काठीचं प्रस्थान कोरठण गावावरती होत असतं. संतोष खोमणे आपल्या समवेत आहेत. ज्या वेळेला आपण काठीचा उत्सव करतो तिथं आपण अजून एक उत्सव करतो तो कुठला. बेल्ले गावचं ग्रामदैवत आई मुक्ताई ही आई मुक्ताई गाणी काय म्हणून 1993 साली गावात खूप पाऊस झाला त्याच्यामुळे जुनी वड्यांना खूप पूर आला. त्याच्या गाणी वाहून व त्यानिमित्त त्याच्यात ते मृत्यू झाला व त्यानिमित्त म्हणून गाणी गायची पुण्यतिथी म्हणून हा कार्यक्रम त्याच्यात घेतला जातो. जानी गाई 1993 साली बेल्ले गावामध्ये महापूर आला होता. दोन्ही वड्यांना भरपूर असं पाणी गेलं. त्याच्यामध्ये ती गाई जवळजवळ 3 किलोमीटरपर्यंत वाहत गेली आणि अशा याच्यातून दैवीची शक्ती म्हणून ती गाय वाचली गेली आणि कालांतराने ती गाय त्याच्यानंतर मृत्यू झाला आणि म्हणून तिची पुण्यतिथी आज या ठिकाणी साजरी केली जाते. आपल्या समेत कोरथण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त अमरजी गुंजाळ आहेत. मला सांगा की जशी बेल्ले गावाची आणि कोरथणची ही जी नाळ आहे याचा काय संपर्क आहे, याची परंपरा काय आहे. अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत प्रतिजिजुरी स्वयंभू क्षेत्र कोरथण खंडेराया त्या ठिकाणी सालाबादप्रमाणे पौष पौर्णिमेला जो यात्रा महोत्सव 3 दिवस चालतो त्या ठिकाणी पूर्व परंपरेनुसार
त्या ठिकाणी बेल्याच्या काठीचा शिखराचा मान आणि त्याचप्रमाणे ब्राह्मणवाडेच्या काठीचा देवदर्शनाचा मान आहे। त्या ठिकाणी मोठ्या आनंदानं सर्व बेला ग्रामस्थ आपली काठी घेऊन त्या ठिकाणी जात असतात। खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सुद्धा सहभागी होत असतात। जवळजवळ या काठीच्या दर्शनाकरता अखिल महाराष्ट्रामध्ये हा एकमेव काठीचा असा कार्यक्रम आहे की जवळजवळ 110 ते 120 फुटाची जी वेताची काठी आहे ती आपल्या नजर ही त्या ठिकाणी पुरत नाही। त्या ठिकाणी या 2 काठ्यांचं दर्शन सोहळा सर्व महाराष्ट्रामधील लोक आणि सर्व यात्रेकरू त्याचा आनंद घेतात आणि या ठिकाणी मी ग्वाही देतो खऱ्या अर्थानं की त्या ठिकाणी जो काठीचा सोहळा होणार आहे या ठिकाणी देवस्थाननं सालाबादप्रमाणे त्या ठिकाणी शासकीय पूजा त्या ठिकाणी त्या दोन्ही काठ्यांची होईल आणि तदनंतर बेला गावचे ग्रामस्थ आणि काठी बालकी सोहळ्याचे सर्व सदस्य त्या ठिकाणी शासन जो निर्णय घेईल त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतील याची मी ग्वाही देतो आणि सर आपणालाही या ठिकाणी धन्यवाद देतो। जय मल्हार। ही जी परंपरा आहे की आपण बेल्ला, कोरथण आणि ब्राह्मणवाडा, तर याच्यामध्ये एक प्रश्न असा पडतोय की काठीचा मान हा दोन्ही गावाचा आहे, परंतु जशी पूर्वी काठी चालायची तशी आता चालत नाहीये, त्याचं कारण काय? मी कोरथण खंडोबा देवस्थान या ठिकाणी काठीच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आल्यानंतर या काठी पालखी सोहळ्याचे जे मंडळ आहे त्यांनी आमचा या ठिकाणी येऊन यथोचित सत्कार केला आणि आम्हाला सांगायचं असं वाटतं की कोणी कोणाचा मान हा घेतलेला नाही आहे, त्याचा मान ज्या ठिकाणी ठेवलेला आहे। आपली कळसाला काठी लागल्यानंतर आणि ब्राह्मणवाड्याची काठी गाभाऱ्यामध्ये लागल्यानंतर यात्रेचा शेवट होत असतो। हा जो मान आहे हा मान कोणी कोणाचा घेतलेला नाही। जे वाद एकमेकामध्ये वाद आरोप प्रत्यारोप होत होते याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आरोप प्रत्यारोप न होता चांगल्या मार्गाने हे वातावरण चांगलं असताना कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी गालबोट लागणार नाही आणि म्हणून शासनाने जो निर्णय घेतलेला का शासकीय पूजा करायची आणि त्यानंतर दोन्ही काठ्यांचं जे काय परंपरा चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही, होत नसतो, ते प्रशासन ठरवत असतो आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना मित्रमंडळाला जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही विनंती करतो आपण आपला मान आहे त्या ठिकाणी जसे तसंच राहील। आज सकाळपासून या बेल्ले या गावामध्ये सकाळी मांडव डाळे, त्याच्यानंतर हरिपाठ भजन, जागरण गोंधळ आणि आता काठीची या ठिकाणी तळी भरलेली आहे। महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि उद्या या काठीचं प्रस्थान होऊन खंडोबा देवाच्या यात्रेला या ठिकाणी जाणार आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य विश्वासराव सह गणेश चोरे, I1 न्यूज बेल्ला। सदानंदाचा